यानंतर अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली एक मोठी माहिती समोर येते। व्हीएसआर कंपनीची आता सीआयडी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। व्हीएसआरच्या व्हीके सिंग यांची ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ही चौकशी सुरू झालेली आहे। मालक रोहित सिंग याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीला प्रश्नावली देण्यात आलेली होती आणि आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एक महिना होऊन गेला। सीआयडीने खूप आधी त्यांना बोलवायला पाहिजे होतं, पण आता जे पुरावे आमच्या समोर येत आहेत ते आम्हीच सगळे कुटुंबातले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही ते पुरावे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश आम्हाला मिळतंय असं आम्ही समजतो। पण ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती। आज पण आमची मागणी आहे की व्हीएसआरचे फक्त लेअर जेट 4 नाही, पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत। त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि चौकशी ही पारदर्शकपणे लवकरात लवकर पार पाडली पाहिजे। ही आमची सगळ्यांची, बारामतीकरांची, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची ही इच्छा आहे। व्हीएसआर कंपनीचा मालक संचालक व्हीके सिंग याला आज सीआयडीने तपासासाठी पुण्यात बोलवलंय अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। सीआयडीच्या ऑफिसमध्ये त्याची तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे। या व्हीके सिंगला तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आताही आहे आणि मागच्या वेळी केली होती आम्ही। सीआयडीने आता जर त्याला चौकशीसाठी बोलवलं तर त्याला सोडून न देता त्याला तातडीने अटक केली पाहिजे। त्याचा मुलगा रोहित सिंग यालाही अटक करण्याची मागणी आम्ही केली, कारण तोही त्या कंपनीत संचालक आहे।